रक्षण केलं का नाही? हनुमंत ज्यावेळेस लंकेत गेला त्यावेळेस त्याला पकडल्यानंतर त्याला रावणासमोर आणला आणि हनुमंताच्या शेपूला कपडा बांधला आणि त्याला पेटून दिला, तरी सुद्धा धर्माने त्याचं रक्षण केलं हनुमंताचं। तुम्ही सुद्धा धर्माचं कार्य केलं निडरपणे, तर धर्म तुम्हाला मरू देत नाही, कधीच मरू देत नाही धर्म। मग हनुमंताने त्याचीच लंका जाळली आणि अयोध्येला आला। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जिथे अधर्म दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही मात करता तो धर्म झाला, आणि त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता तो तुमच्याकडूनच अधर्म झाला। लक्षात घ्या। आणि अधर्म झाला म्हणजे काय? तुमच्याकडूनच पाप झाला, लक्षात घ्या। आता शांती एकनाथ महाराज ज्यावेळेस काशीला गेले आणि ते स्नान करून बाहेर आले त्यावेळेस एका यवनाने त्यांच्यावर 108 वेळा थुंकला, त्यांच्यावर 108 वेळा थुंकला, तरी सुद्धा त्यांनी चकार शब्द काढला नाही। बरोबर। आता त्या युगातले जे संत होते, परमेश्वराने पहिले सांगितलं होतं की आता जे संत जातील कलियुगामध्ये आणि लोकांना जे संदेश देतील ते फक्त त्यांचं ज्ञानच वाढवतील, त्यांना दंडित नाही करणार। म्हणून या सर्व संतांनी काय केलं? ज्ञान दिलं लोकांना, त्यांना दंडित केलं नाही। म्हणून त्या यवनाला बुद्धी आली की मी फार मोठं पाप केलं आहे, लक्षात घ्या। म्हणजे ज्ञानाने त्यांच्या बुद्धीचा विकास करणं या कलियुगातील संतांचं काम आहे। तर असंच सर्व संतांनी केलेलं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। मामाजी बुवांनी पण त्या तुकाराम महाराजांना काठ्यांनी मारलं होतं, तरी सुद्धा चकार शब्द काढला नाही का? मग तुम्हाला असं वाटतं का संत भीतात? नाही। ह्या कलियुगामधले जे संत